नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 28 डिसेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच 28 आणि 29 डिसेंबर तसेच 1 आणि 2 जानेवारीला कोणत्या जिल्ह्यात ढगाळ हवामान होईल व कोणत्या जिल्ह्यात थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम 30 तारखेच्या आसपास हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात एक WD म्हणजेच पश्चिमी आवर्त येणार आहे. त्याचवेळी राजस्थानच्या दक्षिण पूर्व भागात थोडंफार चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होणार आहे आणि पश्चिम बंगालच्या आसपास सुद्धा एक अँटीसायक्लॉन सक्रिय होणार आहे. या सर्व सिस्टीममुळे वाऱ्याची दिशा थोडीशी बदलेल. बंगालच्या उपसागरावरून असेच उत्तर भारतात वारे येईल आणि अरबी समुद्रावरून सुद्धा उत्तर पूर्व बाजूने उत्तर भारतात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो वाढेल. याच्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशचे दक्षिण पूर्व भाग या भागात ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज आहे. तसेच आपल्या राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ढगाळ हवामान होईल आणि पावसाची शक्यता थोडीफार विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागात ढगांची दाटी म्हणजे ढगाळ हवामान जास्त प्रमाणात होणार आहे. त्याच्यामुळे हलके थेंब पडण्याचा अंदाज विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या जिल्ह्यातून 1 आणि 2 डिसेंबर रोजी आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत. आता याच्यामुळे परत एकदा राज्यात थंडीचं प्रमाण हे थोडंसं कमी होईल कारण वाऱ्याची दिशा थोडीशी बदललेली आहे. बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून पुढील 2 ते 3 दिवसात वाऱ्याचा फ्लो चालू होईल आणि जसा का हा WD पूर्व भागात जाईल या भागात तसा परत एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह वाढेल आणि राज्यात परत एकदा थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा आणि उद्याचा म्हणजेच 28 आणि 29 डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे. त्याच्यानंतर 1 आणि 2 जानेवारी या 2 दिवसात थोडंफार गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या भागात ढगाळ हवामान जास्त प्रमाणात होईल. त्याच्यामुळे या जिल्ह्यातून हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. आता हा पाऊस असा मुसळधार जोरदार असा नसेल. ढगांची दाटी या सर्व जिल्ह्यातून जास्त असणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले, विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई विभाग या भागात 31, 1 आणि 2 डिसेंबर या दिवशी ढगाळलेलं हवामान होईल. जास्त प्रमाणात नसेल ढगाळलेलं हवामान पण अंशतः ढगाळलेलं हवामान होईल. त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण 1, 2 आणि 3 डिसेंबर रोजी कमी होईल. पावसाचा अंदाज फक्त अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, बुलढाणा या भागातूनच आहे पण विशेष असा पाऊस नाही. कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले. बाकी आज आणि उद्या थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे या सर्व जिल्ह्यातून रात्रीचं तापमान हे 13 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून रात्रीचं तापमान हे 13 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मुंबई विभाग व कोकण विभागात रात्रीचं तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.